नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती। तर आपण मागचा व्हिडिओ जो केला होता माझा एक नंबर, त्या गाण्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलाय आणि मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढा चांगला प्रतिसाद मिळेल मला, कारण याच्या आधी मी मराठी कंटेंट वरती व्हिडिओज बनवले आहे, म्हणजे मराठी जे गाणे येतात, ट्रेलर टीजर येतात त्याच्यावरती व्हिडिओज बनवले, पण इतका प्रतिसाद नव्हता मिळाला जितका की ह्या गाण्याला मिळाला। माझा एक नंबर गाणंच कमाल आहे, तर प्रतिसाद तर तसा पाहिजेच ना। तर आता आज आपण बघणार आहोत एका नवीन मूवीचा ट्रेलर, जी मूवी आहे फुलवंती। आणि या मूवीबद्दल मला तेव्हा कळलं जेव्हा ह्या मूवीची जी स्टार कास्ट आहे ती बिग बॉस मध्ये आली होती याचं प्रमोशन करण्यासाठी। सो तेव्हा मला ह्या मूवीबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली, ऐकलेलं होतं पण एवढं नव्हतं माहिती, जे की मला बिग बॉस मध्ये जेव्हा त्यांचं प्रमोशन चालू होतं तेव्हा समजलं। आणि तेव्हा मी या मूवीच्या एका गाण्याच्या प्रेमात पडली आणि ते गाणं होतं मदन मंजिरी। आणि ज्या प्रकारे प्राजक्ता त्या गाण्यावर परफॉर्म करते ना, वा वा। तर आज बघूया आपण त्या मूवीचा ट्रेलर फुलवंती। तर ट्रेलर बघूया, नंतर याच्यावरती डिस्कस करूया थोडंसं। जे मला समजलं, जे तुम्हाला समजलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जे मला समजलं ते मी बोलणारच। तर चला सगळ्यात पहिले ट्रेलर बघूया, नंतर बोलूया आपण। लेट्स स्टार्ट। शास्त्री बुवा, एवढी मोठी शास्त्रार्थ स्पर्धा जिंकून आपण धर्म पताका उंचावली, त्या दरबाराला आपला अभिमान आहे। या दरबारात झालेल्या अपमानासाठी मला न्याय हवाय, असं द्रौपदी म्हणाली। फुलवंतीबाई, आपण कुणावर आरोप करताय कळतंय का आपल्याला? आम्ही बृहस्पती मानतो त्यांना। मी जर खोटं बोलत असन तर यांच्याच गळ्यातल्या तलवारीनं जीभ छाटा माझी। थांबा। तू जसा तुझ्या क्षेत्रामध्ये विद्वान आहेस, महापंडित आहेस, तशी ती नाचगाणं करणारी स्त्री सुद्धा तिच्या क्षेत्रामध्ये महापंडिता असू शकेल की नाही? बोलून बसलो, या बाई जे बोलतायत ते खरे श्रीमंत। शास्त्री बुवांसारखा संयमी माणूस असा कसा चुकला ना? पुरुषाच्या काळजाला सहज कळावी एवढी बाईची व्यथा उथळणे। नक्की काय झालंय? हिंदवी स्वराज्य माझ्या राजाचं होतं, त्यांच्या दरबारात आया बहिणींना मान सन्मान दिला जायचा। या दरबारात मिळणार आहे का तुम्हाला? फुलवंतीबाई, तुम्हाला न्याय मिळणार। भर दरबारात तुमच्या या महापंडिताला आव्हान देते मी। ती नाचणार आणि मी बखवाज वाजवणार, हे प्राक्तन कोणीही बदलण्याचा प्रयत्न करू नये। ताल जपायचा की तोल, हे दोन्ही बाजूंनी महत्वाचं ठरणार आहे। ही लढाई वाटते तितकी सोपी समजू नका। तुमच्या आव्हानास मी तयार आहे, तुम्ही? मी पण तयार आहे तुमच्या आव्हानाला। बकवास, घुंगर, शास्त्री बुवा, फुलवंती आणि पेशवाई। ओके वा, ट्रेलरच सांगतो पिक्चर नक्की हिट होणार। प्राजक्ताचं संवाद कौशल्य, तिचा आवाज यानी थिएटर नक्कीच दणाणणार। आणि त्याचसोबत गश्मीर आणि प्राजक्ताच्या अभिनयाची केमिस्ट्री, ही गोष्ट तर ट्रेलर मध्ये अजूनच चार चांद लावणारी होती। आणि ही झाली मेन जे कॅरेक्टर आहेत प्राजक्ता आणि गश्मीर यांची गोष्ट। आणि यामध्ये कॉमेडीचा तडका लावण्यासाठी त्यांनी समीर चौगुले, गौरव मोरे, वनिता खरात, आणखी चेतना भट आहे, पृथ्वी प्रताप आहे आणि रोहित माने आहे। तर कॉमेडीचा तडका हे लावतील आणि अभिनय तर प्राजक्ता आणि गश्मीर एक नंबर करणार आहे, ट्रेलर मध्येच दिसत आहे। आणि गश्मीरने आत्ताच खतरों के खिलाडी मध्ये त्याचा जलवा, म्हणजे तोच विनर होता। पण ठीक आहे, काही गोष्टी कशा नशिबाच्या असतात, पण काय कमाल केली त्याने खतरों के खिलाडी मध्ये, आणि इथे तो थिएटर गाजवणार हे नक्कीच। तर माझ्या मते आपण सगळेच हा मूवी नक्की बघू, कारण मूवी मध्ये सगळंच एक नंबर दिसते। सेट, कॉमेडी, अभिनय, डान्स तर प्राजक्ताबद्दल बोलावंच काय। तिच्यामध्ये म्हणजे डान्स करताना जो स्मूथनेस, काय म्हणतात त्याला, ग्रेस, ते ग्रेस जे आहे ना तिच्यामध्ये डान्स करताना, आणि तिचे एक्सप्रेशन्स,
म्हणजे एकदमच खतरनाक। तर आय थिंक तिचा करेक्ट डिसिजन होता की तिने ह्या पिक्चर मध्ये स्वतःलाच कास्ट केलं आणि तो डिसिजन कुठे ना कुठे सार्थक होताना दिसतोय। तर ह्या पिक्चरचा मोटिव्ह मला हा दिसतोय, स्त्रीचा सन्मान, तिचा आदर आणि सशक्तीकरण। कुठे ना कुठे असे अंदाज आहेत की हा चित्रपट बाबासाहेब पुरंदरे यांचं पुस्तक कलावंतिनीवरती आधारित असावा। तर बघूया, चित्रपट बघितल्यानंतरच समजणार आहे आपल्याला। पण चित्रपटामध्ये जे काही सेट्स वगैरे दाखवले आहे ना ते खरंच खूप सुंदर आहे आणि बाकीचं तर आपण बोललोच, म्युझिक, डान्स वगैरे सगळंच एकदम मस्त आहे। तर मला खूप आवडला ट्रेलर, खरंच खूप आवडला आणि अशा काही वेगळ्या वेगळ्या चित्रपटांची गरज आहे मराठी इंडस्ट्रीला, म्हणजे काहीतरी वेगळं करावं। तर तुम्ही सांगा तुम्हाला हा ट्रेलर आवडला की नाही आणि तुम्हाला या चित्रपटाबद्दल, या मूवी बद्दल काय वाटतंय, कसा असणार हा मूवी आणि तुम्ही जाऊन बघणार की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, असंच खूप सारं प्रेम देत राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तांबडी चांबडी ही चमकते उन्हात न लाखा लाख, दिसा पांढरा शर्ट खाकी पण टाकून मी